कलम 23 हे माणसांची तस्करी आणि जबरदस्तीने मजुरी करण्यावर बंदी घालते। कलम 23 नुसार कोणालाही त्याच्या इच्छेविरुद्ध काम करण्यास भाग पाडता येणार नाही। उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध एखाद्या कंपनीत काम करण्यास भाग पाडले जात आहे आणि त्याला त्याच्या कामाचा मोबदला दिला जात नसेल तर हे कलम 23चे उल्लंघन आहे, कारण कोणत्याही व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध काम करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही। परंतु काही विशेष परिस्थितींमध्ये जसं की देशाच्या सुरक्षेसाठी लष्करी सेवा किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीचे कार्य, अशा ठिकाणी काही अपवाद लागू शकतात। मंडळी, कलम 24 सांगते 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक कामांमध्ये जसं की कारखान्यात, खाणीत किंवा इतर धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास सक्त मनाई केली आहे। या तरतुदीचा मुख्य उद्देश मुलांचे आरोग्य, कल्याण आणि विकासाचे रक्षण आहे। तसेच त्यांना योग्य शालेय शिक्षण मिळावे आणि मुलांना त्यांच्या क्षमता आणि कौशल्य विकसित करण्याची संधी मिळावी, हे याचे मुख्य ध्येय आहे। उदाहरण द्यायचं झालं तर एका 12 वर्षाचा मुलगा फटाका कारखान्यात काम करत असताना त्याला धोकादायक वातावरणात काम करण्यास भाग पाडले जात असेल तर हे कलम 24चे उल्लंघन आहे। मंडळी, हे होते कलम 23 आणि 24। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या आजूबाजूला या हक्कांचं उल्लंघन होताना दिसत आहे का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।